पण थेट जाऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला नगरपालिकेत। वेंगुर्लामध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता अगदी आणि येणार? आपण पाहूयात वेंगुर्ल्यामध्ये दिलीप गिरप हे संभाव्य नगराध्यक्ष आहेत, भाजपचे होऊ शकतात अशी शक्यता आहे। तर सत्ता ही कुणाची आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, भाजपचीच वेंगुर्ल्यामध्ये सत्ता येणार असल्याचं दिसतंय। प्राची, संभाव्य सत्ता वेंगुर्ल्यात भाजपची येईल। नक्कीच आपण पाहतोय 10 जागा राखण्यात कदाचित भाजपला यश मिळू शकतं, त्यामुळे सत्ता ही भाजपचीच येणार आहे। या अंदाजाचं आमच्या प्रतिनिधी दीपेश परब काय त्यांनी विश्लेषण केलेलं आपण पाहूयात। वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीचा जर विचार केला तर वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीत चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे जर एकंदरीत विचार केला तर भाजप पक्ष आणि शिंदे शिवसेना पक्ष यांच्यात प्रमुख लढत ही या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। भाजप पक्षाकडून माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, त्याचप्रमाणे शिंदे शिवसेनेकडून माजी नगरसेवक असलेले नागेश गावडे, काँग्रेसकडून जे या ठिकाणी काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे विलास गावडे, त्याचप्रमाणे उबाटा शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष अनेक वेळा नगर परिषदेवर निवडून आलेले संदेश निकम हे चारही उमेदवार सध्या रिंगणात आहेत आणि यांच्यात प्रमुख लढत आहे। मात्र एकंदरीत जर आताचं चित्र बघितलं तर शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळते। या ठिकाणी दिलीप गिरप यांनी दोन्ही पक्ष जे शिंदे शिवसेना आणि भाजप हे विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी ते उतरलेले आहेत रिंगणामध्ये आणि त्यांनी याच मुद्द्यावर प्रचार यंत्रणा केल्यामुळे आगामी काळात या दोन्ही पक्षांपैकी कोणाचा नगराध्यक्ष बसेल हे पुढील काळात स्पष्ट होईल। मात्र सध्या पारडं जे आहे ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं जड असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय।